सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले विनायक कोंड्याल यांच्या प्रभाग भरासाठी 10 दिवसात 10 कोटींचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली। सोलापूर महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार हॉटेल बालाजी सरोवर इथं आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते। या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार दिलीप माने, मनीष देशमुख, सुधा अळ्ळीमोरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती। महानगरपालिका निवडणूक प्रचारात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ज्या प्रभागात सर्वाधिक लीड मिळेल त्या प्रभागात 10 कोटींचा विकास निधी देण्याची घोषणा केली होती। निकालात प्रभाग क्रमांक 12 मधून विनायक कोंड्याल हे 14,000वर मताधिक्य घेऊन सलग चौथ्यांदा निवडून आले। त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 10 दिवसात प्रभाग 12साठी 10 कोटींचा विकास निधी देण्याची घोषणा करताना इतर प्रभागांमध्ये देखील निधीची कमतरता भासणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। निवडणुकीमध्ये मी आणखी एक घोषणा केली होती की जो सगळ्यात जास्त निधी घेईल, ज्या प्रभागातल्या नगरसेवकाला सगळ्यात जास्त निधी मिळेल, सगळ्यात जास्त निधी ज्या प्रभागाला मिळेल, कुणाला मिळाले? नाशिकमध्येच आहेत, पण त्या प्रभागाला सगळ्यात जास्त निधी मिळाले त्या प्रभागाला मी विकास कामासाठी 10 कोटी रुपये देईन असा मी शब्द दिला होता। मी पाहणारा आहे। मग आज सांगतो बुले साहेब, कुठे गेले बुले साहेब? 10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत, 10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत त्या प्रभागासाठी जे तिथले नगरसेवक सांगतील ते काम आपण द्या। याचा अर्थ तुम्हाला काही देणार अशातला विषय नाही। आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये महानगरपालिका काम करेल, पण मी आपल्या सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये मला जे शक्य आहे। विमानसेवा, समांतर जलवाहिनी आणि IT पार्क या शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर काम केल्यानंच महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असंही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जर कोणी महायुतीमध्ये सहभागी झालं तर त्यांना सन्मानानं जागा दिल्या जातील। जर कोणी नाही आलं तर आम्ही एकला चलोरेचं धोरण अवलंबणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं। नगरसेवक पद हे लोकांच्या सेवेसाठी आहे, अन्य कुठल्या कारणासाठी नाही। त्यांच्या भाषेत सांगणार नाही, पण मी अन्य कुठल्या कारणासाठी नाही। या शहराचा आपल्या सगळ्यांचा मिळून पारदर्शी कारभार व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी मनापासून एवढंच सांगेन, एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, ती जबाबदारी आपण पार पाडाल। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे। तो विश्वास सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील यश हे सामुदायिक असून ते एका व्यक्तीचं नसून सोलापुरात झालेल्या विकासाचं यश आहे। काळ हा सर्वांना उत्तर देईल, त्यामुळं यश मिळाल्यानंतर उन्माद करू नये, यश पचवायला शिकावं असं परखड मत आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। स्वच्छ प्रतिमा भारतीय जनता पक्षाची आहे, ती प्रतिमा उजळ करण्याची जबाबदारी सुद्धा सर्व या नगरसेवकाची आहे। आपल्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्षाला धक्का लागला, ही सुद्धा जबाबदारी आपण पाळली पाहिजे। आपल्यामुळं कुठेही भारतीय जनता पक्षाला धक्का लागणार नाही हे सुद्धा आपण काम केलं पाहिजे। कारण हे सगळं करत असताना आता भविष्यकाळात आपले हेडमास्टर एक क्लास घेतीलच एक दिवसभराचा बहुतेक, कारण आता एक ट्रेलर फक्त त्यांना प्रास्ताविकातून सांगितलं त्याच्यामुळे कमी दाखवलं आहे, पण पुढच्या काळात येतील। मला ज्या ज्या आपल्याला जबाबदाऱ्या दिलेल्या त्या कराव्या। भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सोलापूर महापालिकेत निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या। आपण आपल्या प्रभागाचे मालक नसून आपण सेवक आहोत। जनतेने तुम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलेलं आहे त्यांची कामं करण्यासाठी आपण सदैव 24/7 कटिबद्ध आहोत। ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे आणि त्यांच्या प्रत्येक गरजा, महानगरपालिकेच्या गरजा तर आपण पूर्ण करणारच आहोत। वीज, पाणी,
ड्रेनेज, रस्ता, या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण आहोतच. त्याशिवाय सोलापूर हे 10 स्मार्ट सिटीमधलं एक स्मार्ट सिटी असलेलं शहर आहे. परंतु आता आपण बघतो की कुठल्याही अंगाने आपलं शहर हे स्मार्ट वाटत नाही. मागच्या 5 वर्षामध्ये आपली सत्ता असून सुद्धा. परंतु नगरसेवकांची ही जबाबदारी आहे की या सगळ्या मूलभूत सुविधा देण्याबरोबरच सोलापूर शहर सुंदर कसं होईल. सोलापूरची जी सांस्कृतिक ओळख आहे, जी सिद्धरामेश्वराची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्या सिद्धरामेश्वराबरोबर एक IT पार्क असलेली नगरी, एक विमान सेवा असलेली नगरी आणि उद्योजकांचं शहर जर सोलापूर शहरामध्ये सोन्याचा दूर निघत होता, मँचेस्टर असं म्हटलं जायचं, ती नगरी पूर्वपदाला आणण्यासाठी आपण सगळ्यांनी जटून प्रयत्न केले पाहिजे. या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सर्व नूतन नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.